आज आपण प्रभाग क्रमांक 15 मध्ये आहोत. या ठिकाणी सर्वसाधारण महिला गटामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नीताताई बिरेंद्र थोरात या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. नुकत्याच त्यांच्या मुलाखती सुद्धा या संदर्भात पार पडलेल्या आहेत आणि बिरेंद्र थोरात यांचे या प्रभागातील काम बघता खूप जनसमुदाय त्यांच्या पाठीशी आहे, कारण अतिशय उत्कृष्ट आणि मोलाचं असं कार्य देखील त्यांचं या प्रभागात झालेलं आहे. रामकृष्ण परमहंस सोसायटी मधला डेव्हलपमेंटचा जो भाग आहे डीमार्टच्या पाठीमागचा, तर खूपसा त्यांच्या प्रयत्नातून डेव्हलप झालेला आहे. आणि त्यानंतर आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बराच निधी आपल्या सांगली जिल्ह्यासाठी आला आणि त्यातला जवळपास 4 कोटीचा निधी या भागात वापरून हा भाग चांगला आणि व्यवस्थित डेव्हलप आणि विकासमय करण्याचा प्रयत्न बिरेंद्र थोरात यांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि त्यामुळे नीताताई थोरात या आता उमेदवारीसाठी रिंगणात उतरलेल्या आहेत. त्यांच्याकडून या आपल्या प्रभागातलं विकासाचं विजन जाणून घेऊया. सर नमस्ते. नमस्ते. आता आपण प्रभाग 15 ओपन महिलामधून माझी पत्नी उभारत आहे. आता ती उपलब्ध नसल्यामुळे तिचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या समोर उभा आहे. तिने 2008 ते 2013 मी या भागात विकास महाआघाडी, म्हणजे ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रमुख पक्ष होता, अशा आघाडीतर्फेच आपण ते निवडणूक लढवून निवडणूक जिंकली होती. 2013ला पण माझी पत्नी ओपन महिलामधूनच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार होते. तेव्हा आमचा निसटत्या मताने 200-250 मतांनी पराभव झालाय. त्यामुळे त्याला आम्ही खचून न जाता जेव्हापासून आमचा पराभव झालाय तेव्हापासून आजपर्यंत आम्ही लोकांची सेवा आणि लोकांची कामं सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. आणि परत आम्ही आमची कामं आणि आमचं विजन घेऊन लोकांच्या दारोदारी जाणार आहे. आणि लोकांना आम्ही चांगल्या माणसांना आणि जे काम करणारे आहेत आणि जे त्यांना सहज उपलब्ध होतील अशाच माणसांच्या पाठीशी राहण्याचं आवाहन करत आहे. आणि लोकांचा पण उत्स्फूर्त आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं आम्हाला पण काम करण्यात जे आम्ही काम केलं आहे त्याचा आम्हाला निवडणुकीत मतदान करून त्याचं आम्हाला फळ मिळेल असं आम्हाला वाटतंय. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जी लाडकी बहीणची योजना चालू केलेली आहे त्याचा फायदा आमदारकीला पण झालेला आहे आणि खासदारकीला पण झालेला आहे. त्याचा फायदा आपल्याला महापालिकेला पण होणार आहे. कारण जवळजवळ आपल्या भागात मी 1,500 ते 2,000 माझ्या ऑफिसमधून मोफत लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून दिलेले आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त 2,500-3,000 KYC मोफत करून दिलेले आहेत. शासनाच्या प्रत्येक योजना मी लोकांच्या दारापर्यंत पोहोचवलेल्या आहे. मग त्यात स्वनिधी असू दे किंवा कोणा स्वनिधीमधून आपण जवळजवळ 300 ते 400 महिलांना 8 दिवसात 15-15 हजार रुपये उपलब्ध करून दिले. त्यामुळे ते लोक स्वतः म्हणतात की तुमच्यासारखाच माणूस आपल्याला पाहिजे, तुम्हीच आमचं नगरसेवक होता आणि आहे आणि राहणार आहे, या भावना त्यांच्यातून येत आहेत. त्यामुळे नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग 15 मध्ये 4च्या 4 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विकासाच्या ह्याच्यावर निवडून येणार आहे. म्हणजे कुठल्या आमिष किंवा कुठला दबाव न वापरता स्वतःहून उत्स्फूर्तपणे लोक आमच्या पाठीशी राहणार आहेत. त्यामुळं एक लाडक्या बहिणींनी अजितदादांना हे रिटर्न गिफ्ट येणार आहे की जे आम्हाला मतदान होणार आहे ते अजितदादांना एक या प्रभाग 15 मधील महिलाकडून एक रिटर्न गिफ्ट म्हणतात तसं रिटर्न गिफ्ट आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आम्ही महिलांच्या खूप खूप आभारी आहे. आपण म्हणताय की राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा जे उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी ही महिलांसाठीची योजना चालू ठेवलेली आहे, लाडकी बहीण योजना, पण ही मुळात एकनाथ शिंदे साहेबांची आहे. तर याबद्दल आपण काय सांगाल? ही योजना नक्कीच महायुतीची आहे, पण ज्याच्यातून पैसे जातात ती तिजोरी अजित पवारांच्या हातात आहे. त्यामुळं त्यांना निधी उपलब्ध करण्यासाठी अजित पवारांना म्हणजे हे होते, धावपळ होते की कुठला निधी कमी करायचा, कुठला जास्त करायचं, हे अर्थमंत्री बघत असतोय. त्यामुळं निधी योजना ही नक्कीच महायुतीची आहे, पण त्यासाठी जी कसरत करायला लागते किंवा जी नावं ठेवली जातात विरोधकाकडून ती अजित पवारांना ठेवली जातात. त्यामुळं नावं ठेवण्याचं जसं अजित पवारांचं टार्गेट आहे तसं कौतुकाचं पण टार्गेट हे अजित पवारच असणार आहे. आपण पाहतोय की बऱ्याचशा महिलांना या लाडक्या बहीण योजनेतून कमी करण्यात आलंय, म्हणजे वेगवेगळ्या KYCs म्हणा आणि इतर खूप बरीचशी कारणं आहेत. तर ते विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर हे आपण चित्र बघतोय की आतापर्यंत खूप महिला
त्यापासून आता सध्या वंचित झालेले आहेत, पण पहिल्यांदा ते चित्र नव्हतं आणि आता तेच चित्र दिसतंय. तर याचा कुठेतरी परिणाम आपल्या निवडणुकीवर आणि आपल्या मतांवर होईल असं आपल्याला वाटतंय का? मला तसं अजिबात वाटत नाही. कारण पहिली गोष्ट 100% महिलांना असं वाटत होतं की ही योजनाच फेल जाणार आहे. हे एक महिनाभर पैसे देतील आणि नंतर हे फसवतील. विरोधक पण तसंच ओरडत होते की ही योजना चालणार नाही किंवा महाराष्ट्र कर्जबाजारी होईल. आणि तुम्हाला पण माहीत असेल की जेव्हा पहिला अर्ज भरून घेतला लाडक्या बहिणीचा, तेव्हा त्याच्या मागे एक प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं होतं की ह्यामधील माहिती समजा खोटी असेल तर तुमचा लाभ थांबवण्यात येईल किंवा तुमच्यावर अमुक अमुक यानुसार गुन्हा दाखल होईल. पण महाराष्ट्र शासन कुठलाही गुन्हा कुठल्या बहिणीवर दाखल करणार नाही आहे किंवा कुठलेही पैसे चुकीच्या पद्धतीने गेले असले तरी ते काय परत घेणार नाही आहेत. पण जे पैसे चुकीनं चाललेत त्यांचं म्हणजे पुढचे थांबवण्यात येईल. आणि ही त्या महिलांना पण माहिती आहे की आपल्याला हे कधी ना कधी थांबणार होतं, की ज्यांनी चुकीचं म्हणजे बाबा जे इन्कम टॅक्स होल्डर आहेत, पेन्शन होल्डर आहेत, ज्यांच्या घरी फोर व्हीलर आहे किंवा जे आपले नियम आहेत त्या नियमांचं ज्यांनी बसत नाहीत अशा महिलांना माहिती होतं की जोपर्यंत मला मिळेल तोपर्यंत आहे आणि हे बंद होणार आहे. त्यामुळे कोणीही महिला नाराज नाही आहेत. ज्यांना पण चुकीचा फॉर्म भरले त्यांनी पण वर्षभर पैसे घेतलेले आहेत आणि ज्यांनी योग्य लाभ घेणार आहेत त्यांना ते पैसे मिळणारच आहेत. उलट आपल्याला महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदमध्ये महायुतीला समजा चांगलं यश आलं तर आम्ही नक्कीच अजितदादांना आम्ही सांगू की 1500च्या ऐवजी 2100 रुपये लाडक्या बहिणींना करा. म्हणजे त्यांना आणखी बाबा आपली माणसं आली म्हणून आपल्याला काहीतरी आणखी त्यांचा लाभ वाढेल अशी आम्ही त्यांना सर्व नगरसेवक, सर्व जे प्रतिनिधी आहे ही आम्ही मागणी करणार आहे की लाडक्या बहिणी योजनेचं 1500च्या ऐवजी 2100 रुपये करा. एक महिला उमेदवार म्हणून महिलांसाठीच्या विकासाचा अजेंडा काय असेल? महिला उमेदवार म्हणजे माझी पत्नी ही स्वतः ग्रॅज्युएट आहे, वेल एज्युकेटेड आहे. त्यांच्या घराण्याला म्हणजे सामाजिक हे पहिल्यापासून तिच्या वडिलापासून म्हणजे त्याला काय म्हणतात DNA मध्येच समाजकारण आहे. महिलांचं आता आम्ही जे भागाभागात फिरतोय की महिलांचा एकच प्रॉब्लेम आहे की त्यांना काम नाही आहे. आता महागाई एवढी वाढली आहे की घरातल्या प्रत्येक माणसाने काम करायला पाहिजे. लहान मुलगा असू दे, मोठी माणसं असू दे किंवा लेडीज असू दे, यांनी काम करूनच घर चालवायला एवढी महागाई वाढलेली आहे. त्यामुळं आपण आता महिलांना घरी बसून स्वतः त्यांना स्वयंभू कसे होतील, काम कसं मिळेल ह्याच्यासाठी आम्ही एक मेळावा पण ठेवला होता. पण आचारसंहिता लागल्यामुळे 21 तारीख ती होती. आचारसंहिता लागल्यामुळे तो मेळावा घेता आला नाही. त्या मेळाव्यामध्ये आपण जवळजवळ 20 ते 25 बाहेरच्या कंपन्या इन्व्हाइट केल्या की ज्या आपल्या महिलांना घर बसल्या काम पण देणार होत्या आणि ते ज्यांचं प्रोडक्ट तयार होणार होतं ते स्वतःच त्यांनी खरेदी करणार होते. आणि असं त्यांचं ॲग्रीमेंट म्हणजे असं नाही की फक्त तुमचं 2 महिने घेतले आणि गेले. त्यांचं जवळजवळ 2-3 वर्षाचं असं लेखी ॲग्रीमेंट आपण त्या महिलांचा एक ग्रुप करणार होतो 3-4 आणि त्याच्यावर ही कंपनी, ती कंपनी आणि यांचं लिगली ॲग्रीमेंट होणार होतं की आम्ही एवढे वर्ष तुमचं हे मटेरियल घेऊ. आणि त्यांच्यासाठी जे उपक्रम लागणार होते, जी मशीन लागणार होती ती आम्ही त्यांना विविध योजनेमधून त्यांना उपलब्ध करून देणार होतो. महिलांना एकही रुपये त्यांच्या घरातील न लागेल ह्याची आम्ही काळजी घेणार होतो. पण आपलं बॅड लक की 21 तारखेला आमचं ते मेळावा होता मराठा सेवा संघात आणि 15 तारखेला आचारसंहिता लागली. आचारसंहितेमध्ये त्या कार्यक्रमाला अडचण येण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही फक्त ते आता आचारसंहिता झाली, आपला निकाल लागला, निकाल काही जरी लागला तर आपलं काम हे चालूच राहणार आहे. तेव्हा तो मोठा मेळावा होणार आहे आणि त्या मेळाव्यातून महिलांना घरी बसून काम, त्याच पद्धतीनं जे युवक बेरोजगार फिरत आहेत, व्यसनाच्या नादी लागलेले आहेत, अशा पण युवकांना आपण त्यांच्या आवडीनुसार व्यवसाय किंवा कुणाला दुकान काढून पाहिलं असेल, कुणाला गॅरेज काढून पाहिजे असेल, कोण स्वतःचा व्यवसाय चालू करणे, तर त्यांना वेगवेगळ्या सरकारी योजनेमधून त्यांना लाभ करून एक मुलगा सक्षम झाला म्हणजे त्या आईवडिलांचं एक टेन्शन कमी होतं, एक कुटुंब आपल्याला म्हणजे स्थिरावतंय. म्हणजे नगरसेवक फक्त रस्ता, गटर, पाणी, लाईट आणि ह्याच्यापुरतं न मर्यादित राहता आपला भाग कसा सुशिक्षित होईल, कसा निर्व्यसनी राहील आणि आपली पिढी कशी ही होईल हे पण बघायला पाहिजे. म्हणजे आपला भाग आमूलाग्र बदल करून आणि ह्या भागात ते करणं गरजेचं आहे. कारण इकडं 10-15 वर्षे ह्या भागात ह्या नजरेनं कुणीही बघितलेलं नाही. आमचं पुढचं विजन असेल ते महिला सक्षमीकरण आणि तरुणांना रोजगार. रस्ते गटारी तर आमचे अर्थमंत्री अजितदादा आहे, ते आम्ही जाता केलंय. आता मी नगरसेवक नसताना जवळजवळ 10 कोटीच्या वर कामं वार्डात 5 वर्षात केलेली आहेत.
त्याच पद्धतीनं अजित पवारांच्या निधीमधून आपण स्टँड जवळ जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा होता, त्या पुतळाही बदलून आपण आता 14 फुटी पुतळा तिथं बसवणार आहे. त्याचं पण काम आता म्हणजे शेवटच्या स्टेजला आहे. त्याच पद्धतीनं आपण आता हा जो रोड आहे पुढं राजश्री शाहू मार्ग, त्याला कोल्हापूरला जशी एंट्री आहे कमान, तशी आपण कमान पण मंजूर केल्या. इकडून येताना कमानीचं पण काम चालू होईल. अहिल्याबाई होळकर जे विजयनगरला स्मारक आहे, तिथं आपण अहिल्याबाई होळकरांचं जन्मापासून मृत्यूपर्यंत ध्वनिफीत म्हणजे व्हिडिओ आणि ऑडिओ असं सगळी स्टोरी आपण तिथे एक हॉल करून बंदिस्त स्टेडियम ते करायचं चाललंय म्हणजे स्मारक. त्याच पद्धतीनं आपण त्रिकोणी बागेमध्ये संभाजी महाराजांचा पुतळा की जे गेली अनेक महिने अनेक वर्ष विविध विविध संघटनेकडनं मागणी होती, त्याला पण अजितदादांनी निधी देऊन 1.5 कोटी रुपये निधी दिलेला आहे. त्याचंही काम आपण आता टेंडर निघून वर्क ऑर्डर निघालेलं आहे. जो आपला मेन शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तो पण सुशोभीकरण करण्याचं काम त्यात घातलेलं आहे. त्यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे जशी रायगडावर भिंत आहे आपली, जी दरवाजा आहे, तो दरवाजाची प्रतिकृती त्या पुतळ्याच्या मागे म्हणजे राजा असे रायगड किल्ल्यावरून बाहेर येत आहेत असा भास व्हायला पाहिजे, असं ते आहे. आपल्याला पूर्वी लहान मुलांना फिरायसाठी प्रतापसिंह उद्यान होतं, त्यात प्राणी असल्यामुळे आपले पै पाहुणे पण यायचे की बाबा हे प्राणी बघायला मिळतात, पण काही कारणामुळं प्राणी तिथून नाहीशी झाले, त्यामुळे ती बाग भकास झाली. आता त्या बागेमध्ये जवळजवळ आपण 2 कोटी रुपये खर्च करून अजितदादांच्या निधीतून देशी आणि विदेशीचं पक्षी संग्रहालय चालू करायला. आता ते पण काम शेवटच्या ह्याच्यावर आहे, म्हणजे जाळ्या वगैरे सगळं मारून झालेलं आहे. फक्त पक्षी परचेस करून आपल्याला ठेवायचे, म्हणजे लहान मुलापासून हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, कोणत्याही धर्माचा असू दे, आम्ही प्रत्येक धर्माला न्याय द्यायचं काम केलेलं आहे. आणि हेच आम्हाला अजितदादांनी सांगितलं की आपण काय म्हणतात ते पुरोगामी विचारांनाच आपला पक्ष पुढे जाणार आहे. आणि तोच विचार आम्हाला ह्या वॉर्डामध्ये कामी येणार आहे, कारण ह्या वॉर्डामध्ये ओबीसी आणि मागासवर्गीय मतदार खूप जास्त आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबाही आम्हाला आमचं काम बघून, आमचं व्हिजन बघून नक्की मिळणार आहे. आपल्या पण मीडियाला आमची विनंती आहे की जसं आपण वाईट गोष्टी दाखवतोय, तशा चांगल्या पण गोष्टी दाखवून लोकांना आम्ही केलेल्या कामाचा आरसा दाखवा, ही आपली तुम्हाला नम्र विनंती आहे. हे झालं महिला आणि युवक, पुरुष सगळ्यांच्या बद्दल आपण बोललात, परंतु लहान मुलं हे देशाचं भवितव्य घडवतात. तर लहान मुलांसाठीच्या काही विकास योजना किंवा त्यांच्या बुद्धी वाढवण्यासाठी किंवा बुद्ध्यात्मक विकास होण्यासाठी खेळ हा देखील एक आवश्यक असा प्रकार त्यामध्ये येतो. तर यासाठी आपलं काय नियोजन आहे? आता आपण प्रभाग 15 मध्ये रोटरी क्लब स्विमिंग टँकमध्ये जो पूर्वी जॉगिंग ट्रॅक होता तो बंद पडला होता. तो जॉगिंग ट्रॅकला पण आपण आता म्हणजे सांगलीतील सगळ्यात अद्ययावत जॉगिंग ट्रॅक तिथे चालू करतो की ज्याला FM, लाईट आणि CCTV आणि पूर्ण अद्ययावत बेंचेस वगैरे सगळं लोकांना बसायला हे आपण आता ते पण आता लास्ट स्टेजला आहे. तुम्ही जाता जाता बघितलं तर तुम्हाला दिसेल. तिथंच आपल्याला आपण छोट्या मुलांसाठी एक उद्यान आणि गणेशनगर 5व्या गल्लीमध्ये एक आपला ओपन पीस आहे. तिथं आपण गणेश मंडप म्हणून एक सभा मंडप आपण तिथं चालू करतोय. आणि तिथं आपण मुंबईच्या धर्तीवर जसं सायन्स सिटी असते की तारांगण आपलं मुंबईचं तारांगण जसं आहे ना, तसं आपण मुलांना विज्ञान, खेळ आणि विज्ञान आणि अभ्यास या दोन्ही गोष्टीची सांगड आपण देणार आहे. आपण गणेशनगर रोटरी क्लबमध्ये लहान मुलांसाठी उद्यान आणि गणेशनगर 5व्या गल्लीमध्ये मुंबई तारांगणच्या धर्तीवर विज्ञानाचे जे जे नवीन नवीन प्रकार आलेत, नवीन जे आता सायन्स चालू आहे, त्या सर्व गोष्टीचं तिथं ज्ञान मिळावं आणि मुलं आपली पुढं MPSC UPSC परीक्षेमध्ये त्यांना यश मिळावं यासाठी त्याची आतापासूनच आपण तयारी करणार आहे. गणेशनगर 5व्या गल्ली जो महापालिकेचा ओपन स्पेस आहे, तर त्याला मागील नगरसेवक जे होते तर सत्ताधारी, त्यांनी त्याला पूर्णपणे कुलूप लावलंय असं चिन्ह तिथं दिसतंय. म्हणजे त्यांच्या काळातच तो डेव्हलप झालेला आहे, पण आता तिथं गेली बरेच वर्ष कुलूप लावलं जातंय आणि पूर्ण वेळ ते कुलूप असतो. फक्त संध्याकाळी काही कराटे क्लास वगैरे चालू असतात, त्याच वेळी ते ओपन केलं जातं आणि पुन्हा तो भाग कुलपानी बंदिस्त केला जातो. आणि त्या ठिकाणी लहान मुलांची खेळणी वगैरे आहे, ज्येष्ठांना बसायसाठी बेंचेस आहेत. पण मग आपला विकास कामाचा जेव्हा म्हणजे आपलं विकासाकडे जेव्हा लक्ष जातं किंवा आपण प्रभाग आपला 15 नंबर विकास करतोय,
तर त्यावेळी गणेशनगर 5व्या गल्लीतला हा विकास नाही का लक्षात आला की लहान मुलांची आहेतच ऑलरेडी खेळणी आणि तो भाग पूर्ण कुलपानी बंदिस्त आहे. तर त्यासाठी आपलं प्रयत्न नाहीत का किंवा तिकडं आपलं लक्षच नाही का गेलं कधी? लक्ष गेलेलं आहे. पण तिथं आपण हे करू शकतोय की आता ते जो ओपन पीस आहे तो एका ट्रस्टच्या म्हणजे त्यांच्या माध्यमातून तिथं देखभाल सगळी केली जाते, स्वच्छता म्हणा, लाईट बिल वगैरे असं. मग आपण त्यांना सांगून एक संध्याकाळचे एक 2-3 तास ते आपण त्यांना म्हणजे चालू ठेवण्याची विनंती करूया. दिवसभर चालू ठेवले तर मोकाट जनावरं म्हणा किंवा काही उपद्रवी लोक तिथं बसून व्यसनात कुणाचंच लक्ष नसेल तर तिथं आणखी बाकी काहीतरी वाईट प्रकार व्हायची शक्यता असते. भाग तसा सुशिक्षित आहे. कोणी पण येऊन तिथं समजा दंगाधुपटा करत बसले तर आपल्या महिला भगिनींना पण त्रास होऊ शकतो आणि शांतता भंग होऊ शकते. पण त्याचा उपयोग लहान मुलांना व्हायला पाहिजे ही पण 100% बाब खरी आहे. आपण त्या ट्रस्टचे जे अध्यक्ष असतील किंवा संचालक असतील त्यांना मी आजच सांगतो आणि एक ठराविक वेळाची पार्टी लावून की बाबा ह्या वेळेत लहान मुलांनाच फक्त प्रवेश दिला जाईल किंवा त्यांच्याबरोबर असलेल्या पालकांना प्रवेश दिला जाईल, असं आपण त्यात सुधारणा करून घेऊया. इतर वेळेला ते कार्यालय कोणताही कार्यक्रम असेल तर त्या ट्रस्टकडून उपलब्ध केला जातो. आता आपण तिथं नवीनच एक 3-4 महिने झालं दर संकष्टीला गणपतीच्या आरतीचा एक उपक्रम चालू केलाय आणि लोकांचा भरपूर प्रतिसाद म्हणजे पहिल्या दिवशी ते एक 70-80 लोक भाविक तिथं होते. आता ते वाढत वाढत 100च्या वर गेल्यात. म्हणजे चांगले उपक्रम तिथं राबवतात, पण काही गोष्टी त्यांच्या समजा आम्हाला दिसत नाहीत पण तुम्हाला दिसतात, खटकल्या असतील तर त्या नक्कीच त्यांना सांगा आणि ते ट्रस्टचे लोक खरोखर चांगले आहेत. ते नक्कीच आपल्या विनंतीला मान देऊन लहान मुलांसाठी आणखी आपण खेळणी वाढवूया आणि त्याचा वेळही वाढवूया. अम, खरोखरच एक विकासाचं चांगलं विजन त्याचबरोबर संपूर्ण 15 नंबर प्रभागातल्या गल्लीबोळातल्या सगळ्या गोष्टींवर एक म्हणजे आपली काय म्हणतात ते वचक आहे, देखरेख आहे. तर हे आपल्याला बिरेंद्र थोरात यांच्याशी चर्चेतून दिसून येते. त्यांच्या या भावी वाटचालीस आपल्या न्यूज टीमकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.